मॅथेमॅटिक्स स्टँडर्ड 8 टॉपिक नंबर 7 व्हेरिएशन. तर त्याच्यामधला आपल्याला प्रॅक्टिस 1 7.1 आज स्टडी करायचा आहे. क्वेश्चन 1 पहा, वाचतोय मी. राइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. व्हेरिएशनचं जे सिम्बॉल आहे तर ते यूज करून आपल्याला लिहायचं आहे. 1. Circumference C of a circle is directly proportional to its radius r. आता पहा, C आणि R मध्ये डायरेक्टली प्रपोर्शन आहे, त्यामुळे आन्सर लिहिताना याच्यामध्ये इथे फक्त मी फळ्यावर आन्सर लिहितोय. मी क्वेश्चन लिहायचा आणि मग खाली आन्सर लिहायचा आहे. तर C is directly proportional to R. हे असं लिहायचं आहे. ओके, तर हे साइन मध्ये असा आन्सर आहे. सेकंड पहा, कंजम्पशन ऑफ पेट्रोल ब्रॅकेट मध्ये एल दिलेला आहे इन अ कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट कार ब्रॅकेट मध्ये डी दिलेला आहे आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे तिथे एल आणि डी हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आपल्याला लिहायचं आहे. एल इन डायरेक्ट व्हेरिएशन ऑफ डी. तर हे असं आपल्याला आन्सर लिहायचं आहे. ह्या लिहून. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. सेकंड एक्झाम्पल मध्ये इथे पहा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल कन्सिडरिंग दॅट द कॉस्ट ऑफ ऍपल्स अँड देअर नंबर आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. इथे बॉक्स दिलेला आहे, तो ब्लॅकबोर्ड वर आहे. पहा आता इथे नंबर ऑफ ऍपल्स एक्स व्हेरिएबल दिलेला आहे आणि इथे कॉस्ट ऑफ ऍपल्स वाय दिलेला आहे आणि याचे व्हॅल्यू दिलेले आहेत बॉक्स मध्ये. पहिल्या कॉलमचा विचार केला तर इथे एक्स ची पण व्हॅल्यू दिलेली आहे आणि इथे वाय ची पण व्हॅल्यू दिलेली आहे. पहा इथे एक्स ची व्हॅल्यू आहे, वाय ची व्हॅल्यू आहे, इथे पण एक्स ची व्हॅल्यू आहे, इथे पण वाय ची व्हॅल्यू आहे. तर याच्या आधारे आपण कोणत्याही एक व्हॅल्यू एका कॉलमचा यूज करून वन कॉलमचा यूज करायचा आणि त्याच्या आधारे आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन ची व्हॅल्यू काढता येते. कशी पहा, तर हे सोडवताना स्टार्टिंगला इथे आपल्याला दिलेला आहे तो पार्ट लिहायचा आहे. x इज इन डायरेक्ट व्हेरिएशन y. ऑलरेडी त्यांनी हे दिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे पहा, considering that cost of apples and their number are in direct variation. म्हणजे x आणि y मध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. तर हे आपल्याला दिलेलं आहे गिवन. ओके, आता नेक्स्ट पहा, जर डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर याच्यामधला यांचा रेशो असतो तो कॉन्स्टंट असतो, एवढं लक्षात ठेवा. डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर त्यांचा रेशो, त्या व्हेरिएबलचा रेशो कॉन्स्टंट असतो. therefore x upon y is equal to k. k ला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. म्हणजे जिथे k ची व्हॅल्यू आपल्याला जर काढायची असेल तर हे x upon y घ्यायचे. x ची व्हॅल्यू आपण इथे 1 ठेवू आणि y ची व्हॅल्यू 1 ठेवली. ओके, फ्रॉम टेबल गिवन टेबल किंवा फ्रॉम कॉलम 1 म्हटलं तरी चालेल. ओके, म्हणजे आपल्याला इथे k ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला 1/8 मिळालेली आहे, k ची व्हॅल्यू. ओके, आता k ची व्हॅल्यू जी आहे ती इथे ठेवायची आहे. इथे ठेवल्यानंतर काय येणार पहा, k ची व्हॅल्यू इथे ठेवा. x upon y is equal to k ची व्हॅल्यू इथे ठेवायची आहे 1/8. आता इथे y डिवाइडेड आहे, तिकडे आल्यानंतर इंटू होतील. therefore x is equal to 1/8 y. आणि याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणतात. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता एकदा का इक्वेशन आपल्याला मिळाले, हे इक्वेशन मिळवणं गरजेचं असतं.
एकदा का इक्वेशन मिळवलं की मग त्याच्यामध्ये या व्हॅल्यू ठेवायच्या. आता इथे ह्या व्हॅल्यू जरी ठेवल्या 4 आणि 32 इथे जर ठेवल्या तरी आपल्याला इथे हेच इक्वेशन मिळणार आहे, वेगळं काही इक्वेशन मिळणार नाही. आता आपल्याला वन बाय वन इथे व्हॅल्यू ठेवायची आहे. हे y इज इक्वल टू, मी इकडे लिहितोय आता हा पार्ट, इथून स्टार्ट करतो. हे आता इथे दिलेली व्हॅल्यू आहे ती पहा, फाइंड आउट करायची आहे x ची व्हॅल्यू, दिलेली आहे y ची. त्यामुळे हे y इज इक्वल टू 56. देन आता आपल्याला ही व्हॅल्यू ठेवायची आहे, y ची व्हॅल्यू इथे ठेवायची आहे. काय मिळेल पहा, x इज इक्वल टू 1/8 इंटू y ची व्हॅल्यू 56 इथे ठेवा, 56 ठेवली. आणि मग आपल्याला माहिती आहे इथे डिवाइड केलं तर 8 1 जा 8 आणि 8 7 जा 56. इथे केली तरी प्रोसेस चालेल किंवा डायरेक्ट इथे आपण लिहू शकतो x इज इक्वल टू 7. देयरफॉर x इज इक्वल टू 7. आपल्याला इथे x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. इथे मी लिहितोय ती 7 मिळालेली आहे, ती इथे मी लिहिलेली आहे. ओके. आता नेक्स्ट पहा, आता ही जी व्हॅल्यू दिलेली आहे ती x ची आहे पहा. त्यामुळे आता लिहिताना कसं लिहायचं पहा, when x is equal to 12 then आता आपल्याला ही व्हॅल्यू जी आहे ती इथे ठेवायची आहे, इथे ठेवायची x च्या ठिकाणी. 12 is equal to होणार 12 is equal to 1/8 y. आपल्याला आता y ची व्हॅल्यू काढायची आहे, लक्षात ठेवा. आता 8 नी मल्टिप्लाय करा, 8 नी काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. इथे करा 12 8 जा 96 is equal to y मिळाला. किंवा एक स्टेप मी इथे असे लिहितो 12 into 8 is equal to y. तर इथे आपण मल्टिप्लाइंग बाय y, सॉरी मल्टिप्लाइंग बाय 8, 8 नी मल्टिप्लाय केले, इथे 8 नी मल्टिप्लाय केले, इथे 8 नी मल्टिप्लाय केले की ते कॅन्सल होतात. लक्षात आलं का? हे कसं कॅन्सल होतात, तर इथे फार तर पहा, इथे लिहितो फार तर म्हणजे लक्षात येईल तुमच्या. इकडे आपण 12 into 8 केले, इकडे 1/8 y into 8, म्हणजे इकडे पण 8 आणि इकडे पण 8 नी मल्टिप्लाय केले, तर इथे हे 8 आणि 8 कॅन्सल होतात. म्हणजे जिकडे आपल्याला y मिळाले, y is equal to 12 8 जा 96. म्हणजे आता आपल्याला इथे व्हॅल्यू y ची मिळालेली आहे 96. हे पहा 96. Similarly, here y is equal to 160. Therefore, when y is equal to 160, then आता ही व्हॅल्यू जी आहे तिथे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्ये ठेवायची आहे, y ची व्हॅल्यू इथे ठेवायची. पहा आता x is equal to 1/8 into y ची व्हॅल्यू 160 आहे. आता इथे पहा, मी फार तर हे आणखीन एकदा लिहितो किंवा 160 वरती आणि हे 8 सिंपलीफाय करायचं आहे. 8 1 जा 8, 8 2 जा 16 आणि हा वरचा 0. therefore x is equal to 20. x ची व्हॅल्यू किती मिळाली, 20. तर इथे येणार आहे x ची व्हॅल्यू 20. तर हे पूर्ण कंप्लीट केल्यानंतर आपल्याला हा जो टेबल आहे तो भरून इथे रिकाम्या जागा भरून तो आन्सर म्हणून लिहायचा असतो. ओके. सोडवताना काय केलं पहा, स्टार्टिंगला दिलेलं रिलेशन लिहिले, इथे व्हेरिएशन दिलेलं आहे x इज डायरेक्टली व्हेरिएशन इन y. x आणि y मध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे म्हणून त्यांचा रेशो कॉन्स्टंट घ्यायचा असतो. रेशो काय घ्यायचा असतो, कॉन्स्टंट घ्यायचा असतो. तो आपण k घेतलेला आहे इथे. आणखीन मग इथे पहिला कॉलम यूज केला, x ची व्हॅल्यू 1 आणि इथे y ची व्हॅल्यू काय केलेली आहे 8 ठेवलेली आहे. ओके. इथे फ्रॉम टेबल म्हटलेला आहे किंवा इथे डायरेक्ट तुम्ही व्हॅल्यू लिहिली तरी सुद्धा चालेल. फ्रॉम टेबल, from given table x is equal to 1
and y is equal to a, म्हणजे ह्या व्हॅल्यू ठेवल्या. एखाद्याने ह्या ठेवल्या तरी चालतात, दोन्ही ठेवल्या तरी चालतात आणि सत्तेच आहे ना, पण इतकं काय करायची गरज नाही. एकाच ठिकाणची व्हॅल्यू वापरायची, k ची व्हॅल्यू काढायची, k ची व्हॅल्यू आपण इथे ठेवायची आणि इथे इक्वेशन मिळवायचं आहे आणि मग बाकीच्या व्हॅल्यू आपल्याला शोधता येतात. ओके, ह्या लिहून. टॉपिक नंबर 7, व्हेरिएशन, प्रॅक्टिस सेट 7.1. example number 3, if m varies directly varies as n, and when m is equal to 154, n is equal to 7, find the value of m when n is equal to 14. ओके, असं एक्झाम्पल आहे आणि आपल्याला ते सोडवायचं आहे. इथे m varies directly as n, m varies directly as n, हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे गिवन. आता ज्यावेळी याच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन असतं तर त्यावेळी त्यांचा जो रेशो असतो तो कॉन्स्टंट असतो, तो आपण k घेत असतो. याचा रेशो घ्यायचा आहे आता. therefore m upon k, सॉरी m upon n रेशो घ्यायचा आहे यांचा is equal to k, where k is equal to constant. k हा इथे काय असतो, कॉन्स्टंट असतो. आता n इकडे घ्या, डिवाइड आणि इंटू होतील. therefore m is equal to k into n. तर हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन चं आहे. आता इथे आपल्याला k ची व्हॅल्यू ठेवायची आहे. इथे आपल्याला दिलेलं आहे पहा, m is equal to m is equal to 154, then n is equal to 7. आता या ज्या व्हॅल्यू आहेत त्या इथे ठेवायच्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची आहे. k is equal to m upon n आहे. k is equal to m upon n. therefore इकडे पहा, m ची व्हॅल्यू 154 upon n ची व्हॅल्यू 7. आपल्याला इथे k is equal to पहा 7 2 जा 14, रिमाइंडर 1, इथून घेतले 4 14 झाले, 7 2 जा 14. k ची व्हॅल्यू आपल्याला 22 मिळालेली आहे. त्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणतात. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता ही व्हॅल्यू जी आहे ती इथे ठेवायची आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्ये, इथे ठेवायची आहे. तर आपल्याला काय मिळेल पहा, therefore m is equal to 22 n, 22 n, आणि याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन असं म्हणतात. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. एकदा का इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळालं की त्याच्या आधारे आपल्याला नेक्स्ट पार्ट सोडवायचा असतो. पहा आता इथे नेक्स्ट पार्ट पहा. आता इथे नेक्स्ट पार्ट इथं जो आहे m ची व्हॅल्यू शोधायची आहे when n is equal to 14. पुढे आता आपल्याला लिहायचं when m is equal to 14, then आता ही m ची व्हॅल्यू जी 14 आहे ती इथे ठेवायची आहे. इथे 14 is equal to 22 n. आता आपल्याला 22 इकडे इंटू आहे तिकडे डिवाइड घ्यायचे आहे. therefore n is equal to 22 इकडे डिवाइड घ्यायचे आहे 14 upon 22, 2 ने डिवाइड करायचे. therefore n is equal to 2 7 जा 14 आणि इथे 11 येते. 2 1 जा 2 आणि पुढे 2 1 जा 2, 7 upon 11 येते. तर इथे या पद्धतीने ते सोडवायचे. कोणाची किंमत दिली, m ची इथे हाईट m म्हटलेलं आहे, m ची व्हॅल्यू ठेवायची आहे ना. m is equal to 14,
तर आपल्याला n ची व्हॅल्यू दिलेली आहे. हा n ची व्हॅल्यू दिलेली आहे. n ची ठेवायला पाहिजे इथे. n is equal to 14, then इथे ठेवायचे आहे पहा. m is equal to 22 into 14, and therefore m is equal to 14 to the 28, 14 to the 28 plus 2, 30. m ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे इथे 308. तर इथे लिहितो मी when n is equal to 40, then m is equal to 308. ओके, हे असं आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं आहे. ठीक आहे, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पहा. एक्झाम्पल नंबर 4. इफ n varies directly as m, complete the following table. इथे टेबल दिलेला आहे, हा कंप्लीट करायचा आहे. आता हे एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला दिलेलं रिलेशन पहा व्हेरिएबल्स मधलं. n varies directly as m दिलेलं आहे आपल्याला, ते घेऊया. n varies directly as m. तर हे घेताना डायरेक्टली व्हेरिएशन असल्यामुळे इकडे समजा इकडे m आणि इकडे n झाले तरी चालतात. आता आपण इथे n व्हेरीज डायरेक्टली ॲज m म्हणून असं घेतलेलं आहे. इथे गिवन लिहितो मी गिवन. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या आधारे इक्वेशन मिळवायचं आहे. आता ज्यावेळी इथे व्हेरीज डायरेक्टली असतं त्यावेळी n/m हा रेशो k कॉन्स्टंट असतो, किंवा डायरेक्ट जरी तुम्ही इक्वेशन लिहिलं तरी चालतं. डायरेक्ट इक्वेशन कसं लिहितात, n is equal to km असं जर समजलं तर डायरेक्ट इक्वेशन लिहू शकता, किंवा n/m is equal to k करायचं आणि नंतर m इकडे घ्यायचं, चालतं. तर इथे याला आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणतो. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता याच्यात व्हॅल्यू ठेवायची आहे. इथे पहा फर्स्ट कॉलम वरून इथे when m is equal to 3, when m is equal to 3, then n is equal to 12. m is equal to 3, then n is equal to 12. या व्हॅल्यू घ्या किंवा या घ्या, फर्स्ट कॉलम मधल्या किंवा सेकंड कॉलम मधल्या, आपल्याला आन्सर सेम मिळेल. तर इथे ठेवायचे आहे n ची व्हॅल्यू 12 is equal to k into m, म्हणजे m ची व्हॅल्यू इथे 3 आहे, into 3. therefore k is equal to, इकडे 3 डिवाइड घ्या 4 येते. तर याला आपण कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणतो. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता ही व्हॅल्यू इथे ठेवायची आहे, k ची व्हॅल्यू. आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळेल. therefore n is equal to 4m इथे ठेवली पहा काय, आणि यालाच आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणतो. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. तर एकदा का इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळालं की आपण हा पार्ट सॉल्व्ह करू शकतो. पहा कसा. आता इथे पहा ही व्हॅल्यू शोधायची आहे, m ची व्हॅल्यू आहे, म्हणून when m is equal to, फर्स्ट मी घेतो इथे, when m is equal to 6.5, then हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन कसं होणार ते लिहायचं आहे. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे m ची व्हॅल्यू ती इथे ठेवायची आहे. पहा n is equal to 4 into 6.5. therefore n is equal to 4 5 are 20, 4 6 are
24 plus 2 26. हा इथे डेसिमल पॉइंट आणि इकडे 0 आहे, एवढेच लिहिलं तरी चालतं. ही n ची व्हॅल्यू मिळाली तर ती आपल्याला इथे ठेवायची आहे. n ची व्हॅल्यू 26. आता नेक्स्ट सेकंड पहा, इथली आपल्याला एम्प्टी स्पेस शोधायची आहे. तर when n is equal to 28, सेकंड when n is equal to 28, then आता ही व्हॅल्यू आपल्याला इथे ठेवायची आहे n च्या इथे. 28 is equal to 4m. therefore m is equal to, डायरेक्ट लिहू शकता इथे, 4 इकडे डिवाइड करा, 4 7 जा 28, m is equal to 7 मिळेल. m is equal to 7. आणि लास्ट ची पहा, इथे m ची व्हॅल्यू दिलेली आहे, n ची फाइंड आउट करायची आहे. थर्ड when m is equal to 1.25, then ही व्हॅल्यू इथे ठेवायची आहे. पहा n is equal to 4 into 1.25. therefore n is equal to 4 5 जा 20, 4 2 जा 8 plus 2 10, 4 1 जा 4 plus 1 5, 1 2 1 2 इथे डेसिमल पॉइंट येईल.